सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका स्थापन होऊन 27 वर्ष पूर्ण झाली। या काळात मतदार संख्या 1.25 लाखाहून वाढून आता 4.5 लाखाहून अधिक झाले। मतदार आज 6व्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना पूर्वीचेच आहेत तेच प्रश्न मात्र नव्या बॉडीपुढे उभे आहेत। विशेष म्हणजे याच प्रश्नांवर प्रचारात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। शेरी नाला, वारणा उद्धव योजना, उद्याने, नाट्यगृह, हद्दवाढ, प्रशासकीय इमारत, शहरी बस व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, शुद्ध पुरेसे पाणी आदी प्रश्न मात्र आहेत तसेच आहेत। 1975 साली टायफॉइडची साथ आली। यावेळी शेरी नाल्याचे पाणी नदीत मिसळू न देण्याबाबत निर्णय झाला। कारखान्यांचे पाणी मिसळू न देण्याबाबतही निर्णय झाला। यासाठी नाल्याचे पाणी पिण्याच्या पाणी उपसा पंपाच्या पुढे सोडण्याचा निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात आल्या। मात्र हे पाणी आजही नदीत मिसळतच आहे। या प्रश्नावर केवळ महापालिकाच नव्हे तर विधानसभेच्याही निवडणुका आल्या। वारणा धरणाच्या बॅकवॉटरमधून सांगलीला शुद्ध पाणी देण्याचा प्रश्नही 27 वर्ष जुनाच आहे। सध्या शहरी बस वाहतुकीचा बोजवारा उडालाय। मागणीच्या तुलनेत 20% ही बस सेवा नाही। ही सेवा महापालिकेकडे देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। गेल्या 2 वर्षात याचं केंद्रही अजून उभारलं नाही। महापालिका हद्दवाढीचा प्रश्नही तसाच पडून आहे। महापालिका क्षेत्राच्या आजूबाजूची गावे महापालिकेच्या सुविधांचा लाभ घेत असताना त्यांचा समावेश मात्र अजून झालेला नाही। यामुळे एकाच बाजूला शहराची वाढ झाली, चहूबाजूने हद्दवाढ झाल्यास प्लॉटचे दर सामान्यांच्या आवाक्यात येण्यास मदत होणार आहे। समांतर शहर विकास होण्यास मदत होणार आहे। महापालिका प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रश्नही तसाच आहे। विजयनगरमध्ये यासाठी जागा आरक्षित असताना याकडे निधीअभावी दुर्लक्ष झाले। शहरातील वाहतूक व्यवस्थाही कोलमडले। अरुंद रस्ते, पार्किंगला जागा नाही हा प्रश्न 30 वर्षांपासून तसाच आहे। सांगली ही नाट्यपंढरी समजली जाते, मात्र महापालिकेचे एकही नाट्यगृह नाही। दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह बंद पडून जवळपास 20 वर्ष झाली। शहरात आता उंच इमारती होत असताना अग्निशामक दलाकडे त्या तुलनेत मशिनरी सुविधा नाहीत।